एका गरीब वडिलांनी आपलं छोटंसं घर विकून आपल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न खूप श्रीमंत घराण्यात केलं. लग्नाची सगळी तयारी भव्य झाली होती. पण पाठवण्याची वेळ आली तेव्हा सासरच्या लोकांनी त्या गरीब वडिलांना मंचावर येऊ दिलं नाही. ते दूरच उभे राहिले. मुलगीही शांतपणे डोकं खाली घालून उभी राहिली. बिचारे वडील एका कोपऱ्यात उभे राहून डोळे पुसत होते. तेवढ्यात अचानक वर आपल्या खुर्चीतून उठला, माईक हातात घेतला आणि सगळ्यांसमोर म्हणाला, मी हे लग्न करू शकत नाही. हे ऐकताच सगळीकडे कुजबूज सुरू झाली. मुलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती थरथरत विचारलं, काय? मी काय चूक केली? वराने त्या गरीब वडिलांकडे बोट दाखवत शांतपणे बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, माझं नाव मीना आहे. मला लग्नाची भीती वाटायची, कारण मला कोणासोबत आयुष्य घालवायचं नाही असं नव्हतं, तर कारण माझ्या आयुष्यात आधीच खूप जबाबदाऱ्या होत्या. माझी आई नव्हती. माझे वडील माझ्यासाठी खूप मेहनत करत होते. आमचं घर स्वतःचं होतं, नाहीतर त्यांच्या छोट्या नोकरीत घर चालवणंही कठीण झालं असतं. मी शिकलेली होते, आनंदी स्वभावाची होते, पण तरीही लग्नाचा विषय आला की मनात एक भीती निर्माण व्हायची. कधी कधी वाटायचं की जर मी लग्नाला नकार दिला तर लोक असं समजतील की मी माझ्या वडिलांवर विश्वास ठेवत नाही किंवा त्यांच्या निर्णयावर शंका घेते आहे. म्हणून मी शांत राहायचे. मनातलं सगळं मनातच दाबून ठेवायचे. माझी एक खूप जवळची मैत्रीण होती, पायल. ती माझ्या प्रत्येक भावनेला समजून घ्यायची. जेव्हा जेव्हा मी अस्वस्थ व्हायचे तेव्हा तिच्याकडे जाऊन मन मोकळं करायची. ती मला समजवायची की प्रत्येक लग्न सारखं नसतं, प्रत्येक घराचं वातावरण वेगळं असतं आणि प्रत्येक माणसाचा स्वभावही वेगळा असतो. पण तरीही माझ्या मनातील भीती कमी होत नव्हती. मी तिला सांगायची की आपल्या आजूबाजूला किती मुली त्रास सहन करताना दिसतात. कुणी सासरच्या लोकांमुळे दुःखी आहे, कुणी नवऱ्याच्या वागणुकीमुळे त्रस्त आहे. मग मी कसं विश्वास ठेवू की माझं आयुष्य चांगलं जाईल? हे ऐकून पायल काही वेळ शांत राहायची. मग हळूच म्हणायची, कदाचित तुझं नशीब त्या सगळ्यांपेक्षा वेगळं असेल, पण मला नशीब या शब्दाचीच भीती वाटायची. कारण मी बहुतेक मुलींच्या नशिबात सहनशीलता जास्त पाहिली होती, आनंद खूप कमी पाहिला होता. हीच गोष्ट माझ्या मनात सतत अस्वस्थता निर्माण करत होती. असं असतानाच एक दिवस पायलचं लग्न झालं. लग्नानंतर सुरुवातीचे 2 दिवस तिच्या आवाजात थोडा आनंद जाणवत होता, पण तिसऱ्या दिवशी जेव्हा तिचा फोन आला तेव्हा तिचा आवाज पूर्णपणे बदललेला होता. तिच्या बोलण्यात आधीसारखं आपलेपण होतं, पण त्यात एक विचित्र भीतीही मिसळली होती. ती म्हणाली, मीना, मला असं वाटतंय जणू मी एखाद्या वेगळ्या जगात आले आहे. मग तिनं तिच्यासोबत घडलेली प्रत्येक गोष्ट सांगायला सुरुवात केली. ती म्हणाली की लग्नाच्या पहिल्याच दिवशी जेव्हा ती खोलीत गेली तेव्हा तिचा नवरा ओंकार तिच्याशी खूप कठोरपणे बोलला. तिला समजून घेण्याऐवजी तो तिच्यावर आदेश देऊ लागला. जेव्हा पायलनं एखाद्या गोष्टीला हलकंसं उत्तर दिलं तेव्हा त्यानं लगेच हात उचलला. ती रडत म्हणाली, मीना, मला कळलंच नाही की अचानक हे काय घडलं. मी तर अजून या घरात नीट पाऊलही टाकलं नव्हतं आणि मला हे सगळं सहन करावं लागलं. तिनं पुढं सांगितलं की दुसऱ्या दिवशी तिची सासू तिच्याकडे आली आणि लग्नात मुठभर म्हणून मिळालेले पैसे तिच्याकडून घेतले. त्या क्षणी मला जाणवलं की माझ्या मनातली भीती कदाचित विनाकारण नव्हती आणि याच विचाराने माझं मन आणखी अस्वस्थ झालं. ते सगळे पैसे त्यांनी घेतले आणि म्हणाली, हा आमच्या घराची रीत आहे, तुला ते समजून घ्यावं लागेल. पायल शांत झाली, कारण ती आधीच घाबरलेली होती. तिला वाटलं जर तिनं काही बोललं तर गोष्ट अजून वाढेल. नंतर तिनं तिच्या नंदेबद्दल सांगितलं. ती कोणतीही परवानगी न घेता कधीही खोलीत येऊन बसायची, तिच्या वस्तू पाहायची, वेगवेगळे प्रश्न विचारायची आणि तिला असं वाटू द्यायची की ती या घराची सदस्य नाही तर एखादी परकी व्यक्ती आहे, ज्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पायल सांगायची की नातेवाईक जेव्हा जेव्हा घरी यायचे तेव्हा विचित्र प्रश्न विचारायचे. तिच्या भूतकाळाबद्दल, तिच्या सवयींबद्दल आणि तिच्या उत्तर देण्याच्या पद्धतीवरही त्यांची नजर असायची. तिला असं वाटायचं जणू ती एखादी व्यक्ती नसून एक कसोटी आहे, ज्याची सगळे तपासणी करत आहे. मग तिनं एक अशी गोष्ट सांगितली ज्याने मला आतून हादरवून टाकलं. ती म्हणाली, मीना, पहिल्या रात्री माझ्या अंथरुणावर पांढरी चादर अंथरली होती. मला कळेना हे सगळं का होत आहे. तिला खूप लाज वाटत होती आणि भीतीही वाटत होती. ती संपूर्ण रात्र झोपू शकली नाही. तिला असं वाटलं जणू तिच्या सन्मानालाही एका प्रथेत बदललं गेलं आहे. तिच्या प्रत्येक शब्दांचा माझ्या मनावर खोल परिणाम होत होता. तिच्या आवाजात दडलेलं दुःख मला स्पष्ट जाणवत होतं. ती जितकं सांगत होती तितकी माझी भीती वाढत होती. त्यानंतर तिच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा काही नवीन घडायचं तेव्हा ती मला सांगायची आणि त्या सगळ्या गोष्टी ऐकून मी माझ्या आयुष्याचे निर्णय घ्यायला लागले. माझ्या मनात मी ठाम केलं होतं की लग्न म्हणजे हेच सगळं असतं आणि मी या सगळ्यासाठी तयार नाही. पण एक दिवस असं झालं की कोणीतरी माझ्या वडिलांसमोर असं बोललं की नितीन आपल्या मुलीचं लग्न करत आहे कारण त्याची मुलगी पैसे कमावते. मी एका खाजगी शाळेत शिक्षिका होते. त्यावेळी मी माझ्या वडिलांच्या डोळ्यात असं दुःख पाहिलं जे मी आधी कधी पाहिलं नव्हतं. त्याच दिवशी त्यांनी माझ्याशी बोललं.
खूप प्रेमाने ते म्हणाले, बाळा, मी तुझ्यावर कोणतीही सक्ती करत नाही, पण आता तू लग्न करावंस. तुझ्यापासून दूर राहणं मला कठीण जाईल, तरीही मी ते सहन करीन. पण माझ्या मनात प्रचंड घालमेल सुरू झाली होती. पुढे काय होईल? माझं आयुष्य कोणत्या दिशेनं जाईल? आणि मीही त्या सगळ्या गोष्टी पाहीन का, ज्यांची मला नेहमी भीती वाटत होती? हेच विचार माझ्या मनात सतत फिरत होते. माझे वडील नेहमी म्हणायचे की बहुतांश अडचणींचं मूळ कारण पैसा असतं. जेव्हा गरिबी असते, पैसा कमी असतो, सोयीसुविधा कमी असतात, तेव्हाच आयुष्य कठीण होतं. जर सगळं उपलब्ध असेल तर पती पत्नींमध्ये भांडणं होत नाही आणि सासरचे लोकही चांगलं वागतात. ते अनेकदा त्यांच्या स्वतःच्या आयुष्याचं उदाहरण द्यायचे. ते म्हणायचे, बाळा, घरात समाधान असतं, गरजेच्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात, तेव्हा माणसाच्या स्वभावातही मृदुता असते. पण जेव्हा सतत खर्चाची चिंता असते, तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीही मोठ्या भांडणात बदलतात. त्यांचं हे बोलणं ऐकताना वाटायचं की कदाचित ते बरोबर सांगत आहेत, पण तरीही माझ्या मनात एक रिकामेपण राहायचं. कारण मी अशा घरांबद्दलही ऐकलं होतं जिथं सर्व काही असूनही शांतता नव्हती. वडिलांचं असंही मत होतं की मुलीला चांगल्या मानपानासह सासरी पाठवलं, तिला सोन्याचे दागिने दिले, तिच्यासोबत भरपूर वस्तू पाठवल्या तर सासरच्यांचा आदरही वाढतो. त्यांनी मला हे कधी उघडपणे सांगितलं नव्हतं, पण त्यांच्या वागण्यातून मला हळूहळू समजू लागलं होतं की ते माझ्यासाठी काय विचार करत आहेत. त्यांच्या नजरेत आता बदल झाला होता. ते सतत एखाद्या चांगल्या स्थळाच्या शोधात असायचे आणि विशेषतः अशा घराचा शोध घेत होते जिथे संपत्तीची कमी नसेल. त्यांची एकच इच्छा होती की त्यांच्या मुलीचं आयुष्य कोणत्याही अभावाशिवाय सुखात जावं. वडिलांची एकच इच्छा होती की मी अशा श्रीमंत घरात जावं जिथे मला कोणत्याही गोष्टीची कमी भासणार नाही. माझं आयुष्य आरामात जावं आणि मला त्या सगळ्या गोष्टी मिळाव्यात ज्या कदाचित त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात त्यांना कधी मिळाल्या नव्हत्या. त्यांच्या मनात कुठेतरी एक रिकामेपण होतं आणि ते हे रिकामेपण माझ्या भविष्याच्या माध्यमातून भरून काढू पाहत होते. प्रत्यक्षात मात्र आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातून होतो. आमची स्वतःची एक ओळख होती. साधं आणि शांत आयुष्य होतं, पण श्रीमंत लोकांशी आमचा विशेष संबंध नव्हता. त्यांच्या वातावरणाशीही आम्ही फार परिचित नव्हतो. तरीसुद्धा वडिलांनी मनात ठरवलं होतं की ते माझ्यासाठी असंच एखादं श्रीमंत स्थळ शोधणार. दुसरीकडे जेव्हा मी माझ्या मैत्रिणी पायलच्या आयुष्याकडे पाहायचे, तेव्हा तिथे वेगळीच गोष्ट दिसायची. ती खरोखर खूप गरीब घरातून आली होती आणि ज्या घरात तिचं लग्न झालं होतं तेही साधंच होतं. पण घराला खरं घर बनवणारी गोष्ट पैसा नसून माणसांचा स्वभाव असतो हे तिच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होतं. तिच्या अडचणी फक्त पैशांच्या कमतरतेमुळे नव्हत्या, लोकांच्या वागणुकीमुळेही तिला मोठा त्रास सहन करावा लागत होता. ती म्हणायची, जर थोडंसं प्रेम आणि समजूत मिळाली असती तर कदाचित ती त्या घरात आनंदाने राहू शकली असती. पण तिथे प्रत्येक गोष्टीत संकुचित विचार, प्रत्येक गोष्टीत संशय आणि तिला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न होता. हे सगळं पाहून मी आणखीनच गोंधळात पडायचे. एका बाजूला वडिलांचा विश्वास होता की पैसा सगळं ठीक करतो, तर दुसऱ्या बाजूला पायलचं आयुष्य होतं जे दाखवत होतं की प्रश्न फक्त पैशांचा नसतो, माणसांचं मन आणि त्यांची विचारसरणीही तितकीच महत्त्वाची असते. मी या विचारांतून हरवून जायचे आणि समजत नव्हतं की माझं आयुष्य नेमकं कोणत्या दिशेला जाणार आहे. माझ्यासाठी घेतला जाणारा निर्णय खरंच माझ्यासाठी चांगला ठरेल की नाही याचाही उलगडा होत नव्हता. अखेर वडिलांना एक अतिशय श्रीमंत कुटुंब सापडलं आणि ते मला पाहण्यासाठी आमच्या घरी येणार होते. ही बातमी ऐकताच घरात एक वेगळीच हालचाल सुरू झाली. वडील सकाळपासूनच व्यस्त होते, कधी साफसफाई पाहत, कधी वस्तू नीट लावत, तर कधी माझ्या खोलीत येऊन काहीतरी सुधारत. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदही दिसत होता आणि एक हलकी अस्वस्थताही, जणू ते एखाद्या मोठ्या परीक्षेची तयारी करत होते. दुपारच्या सुमारास ते माझ्यासाठी एक नवीन पोशाख घेऊन आले. त्यांनी तो काळजीपूर्वक माझ्यासमोर ठेवला आणि हसत म्हणाले, बाळा, हा घालून तयार हो. मी आश्चर्याने त्यांच्या दिशेने पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाले, बाबा, माझ्याकडे आधी चांगले कपडे आहेत, त्यापैकीच एखादा घालेन. पण त्यांनी लगेच सांगितलं, नाही, आज हे आवश्यक आहे, आजचा दिवस साधा नाही. मी तो पोशाख हातात घेतला. इतका महाग तयार केलेला पोशाख मी कधी घातला नव्हता. माझ्या मनात लगेच विचार आला की केवळ पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी इतकी तयारी का केली जात आहे. कोण जाणे त्यांना मी आवडेन की नाही. मी माझ्या खोलीत जाऊन तयार होऊ लागले. आरशासमोर उभी राहिले तेव्हा क्षणभर स्वतःलाच ओळखणं कठीण झालं. मी खरोखर सुंदर दिसत होते, पण मनात एक विचित्र जडपणा होता, जणू मी स्वतःपासून दूर जात आहे. बाहेर घरात तयारी पूर्ण जोरात सुरू होती. वडील वारंवार दाराकडे पाहत होते, मग परत येऊन काहीतरी नीट करत होते. थोड्याच वेळात एक मोठी गाडी आमच्या घरासमोर येऊन थांबली. तिचा आवाजही वेगळाच वाटत होता. मी खिडकीतून डोकावून पाहिलं आणि माझं हृदय जोरात धडधडू लागलं. ते लोक खरोखरच खूप श्रीमंत दिसत होते. त्यांचे कपडे, त्यांचा आत्मविश्वास, त्यांचा थाट सगळंच वेगळं होतं. काही वेळाने मला बाहेर बोलावलं गेलं. मी हळूच बाहेर आले आणि त्यांच्यासमोर जाऊन बसले. पण त्या क्षणी माझी नजर टेबलावर ठेवलेल्या पदार्थांवर गेली आणि मी आणखीनच थक्क झाले.
आज जे पदार्थ मांडले गेले होते ते आमच्या घरात यापूर्वी कधी आले नव्हते. साधारण दिवसात आम्ही चहासोबत बिस्किटं किंवा थोडं खारट ठेवायचो आणि एखादा खास पाहुणा आला तर समोसे बनवले जायचे. आज मात्र सगळंच वेगळं वाटत होतं. पण त्या दिवशी स्वयंपाकघरातील टेबलावर पफ पेस्ट्री, मिनी पिझ्झा आणि केक ठेवलेला होता. त्या सगळ्या पदार्थांकडे पाहून मी खोल श्वास घेतला आणि मनात विचार आला, बाबा आपल्या परीनं खूप मोठं पाऊल टाकत आहेत का? हे सगळं आमच्यासाठी अगदी नवीन होतं आणि आतून मला थोडं विचित्रही वाटत होतं. चहा बनवत असताना माझे हात हलके हलके थरथरत होते. मी वारंवार स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होते. बाहेरून पाहुण्यांचा आवाज येत होता. त्यांच्या बोलण्याचा ढंगही वेगळा वाटत होता. जणू ते प्रत्येक गोष्ट बारकाईनं पाहत होते आणि मनातल्या मनात तिचं मूल्यमापन करत होते. जेव्हा मी ट्रे घेऊन बाहेर गेले तेव्हा माझी नजर खाली होती, पण सगळ्यांच्या नजरा माझ्यावर आहेत हे मला जाणवत होतं. मी हळूच नमस्कार केला आणि चहा समोर ठेवला. माझ्या हृदयाची धडधड खूप वाढली होती. तरीही मी स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्न करत होते. आमचं घर लहान असलं तरी खूप स्वच्छ आणि नीटनेटकं होतं. प्रत्येक वस्तू आपापल्या जागेवर ठेवलेली होती आणि कदाचित हीच गोष्ट त्यांना आवडली असावी. ते घराभोवती नजर फिरवत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच उत्सुकता दिसत होती. जणू अशा वातावरणाची त्यांना सवय नव्हती. थोड्या वेळाने बोलण्याचा विषय माझ्याकडे वळला. त्यांनी माझ्या शिक्षणाबद्दल विचारलं. बाबांनी माझ्या पदवीबद्दल सांगितलं तेव्हा ते थोडे प्रभावित झाले. मग त्यांनी मला बारकाईनं पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची हलकीशी झलक दिसली. मी शांत बसून त्यांचं बोलणं ऐकत होते. माझ्या मनात मात्र एक विचित्र संघर्ष सुरू होता. एका बाजूला बाबांचा आनंद आणि दुसऱ्या बाजूला माझ्या मनातील भीती. चहा आणि नाश्ता सगळ्यांना आवडला. हळूहळू वातावरण हलकं होत गेलं. मग त्यांनी एकमेकांकडे पाहिलं, हलकंसं हसले आणि म्हणाले, आता तुम्ही आमच्या घरी या, आमचं घर पहा, आमच्या मुलाला भेटा, तिथे बसून पुढचं सगळं ठरवू. त्यांच्या या बोलण्याचा अर्थ स्पष्ट होता. जवळजवळ सगळं निश्चित झालं होतं. बाबांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली. ते वारंवार हसत होते. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसत होती, जी मी याआधी कधी पाहिली नव्हती. पाहुणे निघून गेल्यानंतर घरात शांतता पसरली, पण त्या शांततेतही बाबांचा आनंद स्पष्ट जाणवत होता. ते माझ्याजवळ आले आणि प्रेमाने म्हणाले, बाळा तुलाही आनंदी व्हायला हवं. हे लोक खूप श्रीमंत आहेत, तुझं आयुष्य खूप सुखात जाईल. मी हळू आवाजात म्हणाले, पण बाबा ते लोक आपल्यासारखे नाहीत, आपला आणि त्यांचा काहीच मेळ नाही. त्यांनी लगेच उत्तर दिलं, बाळा तुला चांगल्या घरात पाठवायचं होतं ना, मग मी तुला एखाद्या गरीब घरात पाठवलं असतं का? देवाचे आभार मान की तुझ्यासाठी इतकं चांगलं स्थळ आलं. मी त्यांचं बोलणं ऐकलं आणि शांत राहिले. मला ठाऊक होतं की ते हे सगळं माझ्यासाठी करत आहेत. त्यांच्या प्रत्येक विचारामागे माझं भलं दडलेलं होतं. मी त्यांच्याकडे पाहिलं. ते खरंच खूप आनंदी होते. त्यांच्या त्या आनंदासमोर माझ्या मनातली सगळ्या शंका क्षणभर विसरल्या गेल्या. त्या क्षणी मी मनात ठरवलं की जर माझे बाबा आनंदी असतील तर मीही आनंदी राहण्याचा प्रयत्न करीन. मनात कितीही प्रश्न असले तरी त्यांच्या आनंदातच माझा आनंद शोधायचा मी निश्चय केला. जेव्हा आम्हाला त्यांच्या घरी जायचं ठरलं तेव्हा बाबांनी पुन्हा माझ्यासाठी नवीन पोशाख आणला. हा देखील 5-6 हजार रुपयांचा होता. तो पोशाख पाहिल्यावर क्षणभर मला आनंदही झाला आणि मनात थोडीशी भीतीही निर्माण झाली, कारण हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं. आयुष्यात मी इतके महाग कपडे कधी घातले नव्हते, पण आता जणू सगळंच बदललं होतं. ते लोक श्रीमंतही होते आणि आधुनिक विचारांचेही. त्यांनी खास सांगितलं होतं की मुलीला सोबत घेऊन या. आम्ही तिला आमच्यासोबत बसून एक छोटीशी परंपरागत विधीही करू. म्हणून यावेळीही मीही बाबांसोबत त्यांच्या घरी जाणार होते. सकाळपासून बाबा तयारीत गुंतलेले होते. त्यांनी फक्त माझ्यासाठीच नाही तर त्यांच्या घरच्यांसाठीही अनेक भेटवस्तू तयार करून ठेवल्या. फळं, मिठाई, केक आणि अजून कितीतरी वस्तू नीट पॅक करून ठेवल्या होत्या. मी एका बाजूला बसून हे सगळं पाहत होते. माझ्या मनात सतत एकच प्रश्न येत होता, बाबांकडे एवढे पैसे अचानक कुठून आले? शेवटी मी स्वतःला आवरू शकले नाही आणि हळूच विचारलं. ते शांतपणे म्हणाले, प्रत्येक वडील आपल्या मुलीच्या लग्नासाठी थोडं थोडं साठवून ठेवतात. मीही तुझ्यासाठी जपून ठेवलं होतं. आता ती वेळ आली आहे की ते तुझ्या कामी यावं. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या मनात एक विचित्र भावना निर्माण झाली. एका बाजूला आनंद होता की बाबांनी माझ्यासाठी इतका विचार केला होता आणि दुसऱ्या बाजूला एक ओझं होतं, कारण ते त्यांच्या सगळ्या साठवणी माझ्यासाठी खर्च करत होते. मला जाणवलं की मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे आणि त्यांनी माझ्यासाठी सगळं जपून ठेवलं होतं. काही वेळाने आम्ही त्यांच्या घरी गेलो. तिथे पोहोचताच मी क्षणभर थांबले, कारण त्यांचं घर खरंच खूप मोठं आणि सुंदर होतं. प्रत्येक गोष्टीत एक वेगळीच शान होती, एक नीटपणा होता आणि श्रीमंती स्पष्ट दिसत होती. दरवाजातून आत जाताच आमचं खूप आदराने स्वागत केलं गेलं. त्यांच्या बोलण्याच्या ढंगात एक शांतपणा आणि सुसंस्कृतपणा जाणवत होता.
त्यांनी आम्हाला व्यवस्थित बसवलं आणि गप्पा सुरू झाल्या. वातावरण शांत होतं, पण माझ्या हृदयाची धडधड अजूनही वाढलेली होती. मी शांतपणे बसून सगळं पाहत होते. घराची सजावट, त्यांचा राहण्याचा ढंग, बोलण्याची पद्धत सगळंच आमच्या घरापेक्षा वेगळं होतं. तरीही त्या सगळ्यात एक वेगळं आकर्षणही जाणवत होतं. थोड्या वेळाने ती छोटी परंपरागत विधीही पार पडली, ज्यासाठी आम्हाला बोलावलं होतं. सगळं साधेपणाने पण खास पद्धतीने केलं गेलं. मला त्यांच्यासोबत बसवलं गेलं आणि काही बोलल्यानंतर जवळजवळ सगळं निश्चित झालं. त्यानंतर मी त्या मुलालाही पाहिलं. त्याचा फोटो आधी पाहिला होता, पण प्रत्यक्षात पाहिल्यावर मी क्षणभर आश्चर्यचकित झाले. तो खरोखर देखणा होता. त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता, एक शांतपणा होता. तो प्रत्येक बाजूने चांगला माणूस वाटत होता. त्या क्षणी माझ्या मनात विचार आला, कदाचित माझं आयुष्य त्याच्यासोबत चांगलं जाऊ शकेल. त्याचा चेहरा आणि त्याचा स्वभाव पाहून तसं वाटत होतं. तरीही मनात एक विचार आला की फक्त पाहून कोणाबद्दल निर्णय घेता येत नाही. सगळं खूप वेगाने घडत होतं. जणू वेळ अचानक धावू लागली होती. परत येताना बाबांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. ते पूर्णपणे निश्चित वाटत होते, जणू त्यांनी आपलं सर्वात मोठं कर्तव्य पूर्ण केलं होतं. घरी आल्यावर त्यांनी मला सांगितलं की 2 आठवड्यानंतर लग्न होणार आहे, कारण त्यांच्या घरच्यांनीच सांगितलं होतं की आम्हाला लग्न लवकर करायचं आहे, जेव्हा कोणतीही अडचण नाही, ना पैशांची ना दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची. मग उगाच का थांबायचं. हे ऐकताच माझ्या मनात एक विचित्र हालचाल निर्माण झाली. 2 आठवडे खूप कमी वेळ होता. मी अजून स्वतःला या सगळ्यासाठी तयारही करू शकले नव्हते. पण आता मागे फिरण्याचा कोणताही मार्ग नव्हता. मी माझ्या खोलीत जाऊन शांतपणे बसले आणि विचार करू लागले की माझ्या आयुष्यातील एक नवं पर्व सुरू होणार आहे. पण त्या पर्वात माझ्यासाठी काय लिहिलं आहे हे मला माहीत नव्हतं. आता दोन्ही घरात लग्नाची तयारी सुरू झाली. त्यांच्या घरात पैशांची कमतरता नव्हती, पण मला सतत आश्चर्य वाटत होतं की माझे साधे बाबा इतके पैसे कुठून आणत होते. ते कधीपासून हे सगळं साठवत होते. त्यांनी कधीही याचा उल्लेखही केला नव्हता की ते माझ्यासाठी काही जपून ठेवत आहेत. घराचं वातावरण पूर्णपणे बदललं होतं. सर्वत्र कपड्यांच्या चर्चा, दागिन्यांच्या चर्चा आणि लग्नाच्या दिवसाच्या तयारीची लगबग होती. बाबा सकाळी बाहेर पडायचे आणि संध्याकाळी उशिरा घरी यायचे. त्यांच्या हातात कधी कपड्यांच्या पिशव्या असायच्या, कधी एखाद्या दुकानाचा डबा असायचा. मी ते पाहायचे आणि माझ्या मनात एक विचित्र वेदना उमटायची. ते त्यांच्या मर्यादेपेक्षा जास्त प्रयत्न करत होते, फक्त माझ्यासाठी. एक दिवस बाबा माझ्याकडे आले आणि माझ्यासमोर 2 मोठे डबे ठेवले. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. डबे उघडले तर आत 2 सोन्याच्या दागिन्यांचे संच होते, तेही खूप जड आणि सुंदर. त्यांचा नमुना अगदी सध्याच्या चलनातील होता. मी थोड्या आश्चर्याने म्हणाले, बाबा हे तर अगदी नवीन दिसत आहेत. ते हलकेच असले आणि म्हणाले, तू फक्त आनंद घे, इतकी चौकशी करू नकोस. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि प्रेमाने म्हणाले, तू फक्त तुझ्या लग्नाची काळजी कर, बाकी सगळं मी पाहून घेईन. लग्नाच्या तयारी झपाट्याने पूर्ण होत होत्या. माझे कपडे तयार झाले होते, दागिने आले होते आणि घरातून द्यायच्या वस्तूही आल्या होत्या. त्यांच्या घरच्यांनी हुंडा नको असं सांगितलं होतं, पण एक अट ठेवली होती. 2 दरवाजांची मोठी थंडपेटी आणावी, तीच त्यांच्या मते भेट ठरेल. त्या थंडपेटीची किंमत जवळजवळ 1.5 लाख रुपये होती. हे ऐकल्यावर माझ्या मनात जणू ओझं आलं. तरीही बाबांनी तीही घेतली. मला माहीत होतं की ते हे सगळं माझ्यासाठी करत होते, पण हे सगळं पाहून मला आनंदाबरोबरच भीतीही वाटत होती. शेवटी तो दिवस आला ज्याची सगळ्यांना प्रतीक्षा होती. माझ्या लग्नाचा दिवस. घर खूप सुंदर सजवलं गेलं होतं. दिव्यांच्या प्रकाशाने सगळीकडे उजळून निघालं होतं. पाहुणे येत होते. सगळीकडे हालचाल होती. मी नवरीच्या वेशात माझ्या खोलीत बसले होते. माझा पोशाख खूप सुंदर होता आणि दागिनेही माझ्यावर उठून दिसत होते. प्रत्येक जण म्हणत होता की मी खूप सुंदर दिसत आहे, पण माझ्या मनात मात्र एक विचित्र शांतता आणि अस्वस्थता होती, जी शब्दात सांगता येत नव्हती. दुसऱ्या बाजूला माझा होणारा नवरा मुकेशही खूप देखणा दिसत होता. तो खरोखरच चांगल्या घरचा मुलगा वाटत होता. त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता आणि वागण्यात एक समजूतदारपणा दिसत होता. लग्नाची सगळी व्यवस्था खास पद्धतीने केली गेली होती. समारंभ सुरू झाला. मी डोकं खाली घालून बसले होते. सगळं व्यवस्थित चालू होतं. तेवढ्यात मला अचानक एक गोष्ट कळली, ज्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली. कोणीतरी हळू आवाजात सांगितलं की बाबांनी हा सगळा खर्च घर विकून केला आहे. त्यांनी आपलं घरही गहाण ठेवलं आहे. हे ऐकताच माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. त्या क्षणी मला उठून बाबांकडे जावं आणि विचारावं असं वाटलं की त्यांनी असं का केलं, पण मी काही करू शकत नव्हते. मी नवरीच्या वेशात बसले होते. माझे अश्रू आतून वाहत होते, पण चेहऱ्यावर मात्र शांतता होती. लग्नाच्या काही विधी पूर्ण झाल्या आणि आता आम्हाला मंचावर बसवण्याची तयारी सुरू झाली. मला हळूहळू मंचाकडे नेलं गेलं. सगळीकडे प्रकाश होता. लोक आमच्याकडे पाहत होते. छायाचित्र घेतली जात होती. बाबा जवळच उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता, पण थकवाही स्पष्ट दिसत होता. जणू त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं.
पण जसं आम्हाला मंचावर बसवण्याची वेळ आली तसं अचानक सासरच्यांचं वागणं बदललं. त्यांनी बाबांकडे पाहिलं आणि विचित्रपणे म्हणाले, तुमची व्यवस्था खूप छान आहे, पण तुम्ही थोडे साधे दिसता. कृपया बाजूला उभे राहा, नाहीतर आमची छायाचित्र बिघडतील. हे शब्द ऐकताच माझं हृदय तुटलं. संपूर्ण मंडप शांत झाला. सगळे हे ऐकत होते. मी डोकं खाली घालून बसले होते. माझ्या डोळ्यात अश्रू होते, पण मी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होते. माझे बाबा गरीब असले तरी याचा अर्थ असा होता का की त्यांचा सर्वांसमोर अपमान केला जावा? बाबांनी काहीच बोललं नाही. ते शांतपणे मागे सरकले आणि दूर जाऊन बसले. त्यांच्या चेहऱ्यावर एक खोल वेदना होती, जी मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. मी आतून पूर्णपणे तुटले होते. तेवढ्यात अचानक मुकेश उभा राहिला. सगळे आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. कोणीतरी विचारलं, काय झालं? तो मोठ्या आवाजात म्हणाला, उरलेल्या विधी नंतर होतील. आधी मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. एक तास संपूर्ण सभागृह शांत झालं. माझ्या मनात विचार आला, कदाचित तोही आपल्या घरच्यांसारखाच ही गोष्ट वाढवणार आहे. माझ्या मनात फक्त एकच गोष्ट घुमत होती, माझे बाबा इथेच आहेत. तेवढ्यात मुकेश त्या मंचाच्या मध्यभागी जाऊन उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते आणि डोळ्यात एक ठाम विश्वास दिसत होता. संपूर्ण सभागृह शांत झालं. प्रत्येकाची नजर त्याच्यावर स्थिरावली. पुजारीही थांबले. सगळे वाट पाहत होते की तो काय बोलणार आहे. तो पुढे गेला आणि एका व्यक्तीकडून माईक घेतला. क्षणभर त्याने सगळ्यांकडे नजर फिरवली, जणू तो सर्वांना काही सांगणार होता. मग त्याने खोल श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. त्याचा आवाज स्वच्छ आणि ठाम होता. तो साध्या पद्धतीने नाही, तर जणू एखादी मोठी घोषणा करत आहे अशा आत्मविश्वासाने बोलत होता. तो ठाम आवाजात बोलायला लागला. त्याचा आवाज स्पष्ट आणि मजबूत होता. तो अगदी जणू एखादी घोषणा करत आहे अशा आत्मविश्वासाने बोलत होता. तो म्हणाला, आम्ही पिढ्यानपिढ्या श्रीमंत घरातले लोक आहोत. आमच्याकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही, ना पैशांची ना नात्यांची. माझ्यासाठीही स्थळांची काहीच कमी नव्हती. सभागृहात बसलेले सगळे लोक शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होते. काही जण एकमेकांकडे पाहत होते, कारण त्याचं बोलणं नेमकं कुठे वळणार आहे हे कुणालाच समजत नव्हतं. तो पुढे म्हणाला, माझ्या घरच्यांची एक इच्छा होती. मुलगी खूप श्रीमंत असावी. ती कोणत्या घरातून येते, तिचं घर मोठं आहे की साधं आहे याला फारसं महत्त्व नव्हतं. त्यांना फक्त इतकंच हवं होतं की ती खूप सुंदर असावी, जेणेकरून सगळ्यांना दाखवता येईल की माझी पत्नी किती सुंदर आहे. हे ऐकताना माझं हृदय जोराने धडधडत होतं. मी मंचावर बसून त्याचे प्रत्येक शब्द ऐकत होते आणि मला समजत नव्हतं की तो नेमकं काय सांगू इच्छितो आहे. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि पुन्हा सगळ्यांकडे वळून म्हणाला, याच विचारामुळे माझ्यासाठी एक सुंदर पण साध्या घरातील मुलीची निवड करण्यात आली. मी सुरुवातीपासूनच या गोष्टीच्या विरोधात होतो, कारण मला मीना आवडत नव्हती असं नाही, तर एखाद्या व्यक्तीची निवड फक्त तिच्या रूपावरून करणं मला योग्य वाटत नव्हतं. संपूर्ण सभागृहात एक विचित्र शांतता पसरली. त्याचे घरचेही आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते, पण तो थांबला नाही. तो पुढे म्हणाला, यानंतर या मुलीच्या वडिलांवर दबाव आणण्यात आला की त्यांनी आमच्या मान सन्मानाला साजेचं सगळं करावं. त्यांच्यावर किती ओझं टाकलं गेलं हे मला ठाऊक आहे. हे ऐकून माझं हृदय क्षणभर थांबल्यासारखं झालं. मला विश्वासच बसत नव्हता की त्याला हे सगळं आधीपासून माहीत होतं. तो म्हणाला, मला या सगळ्या गोष्टी आधीपासून माहीत होत्या, पण मी शांत राहिलो, कारण मला योग्य क्षणाची वाट पाहायची होती. मग तो क्षणभर थांबला आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. तो म्हणाला, मी माझ्या पत्नीला एक अशी भेटवस्तू द्यायची ठरवली आहे जी तिला आयुष्यभर लक्षात राहील. मी हे नंतर सांगणार होतो, पण आज इथे सगळ्यांसमोर सांगणं गरजेचं आहे असं मला वाटलं. संपूर्ण सभागृह त्याच्या पुढच्या शब्दांची प्रतीक्षा करत शांत बसलं होतं. मग त्याने स्पष्ट आवाजात सांगितलं, लग्नानंतर 2 आठवड्यांनी मी आणि माझी पत्नी लंडनला जाणार आहोत. मला तिथे नोकरी मिळाली आहे. आम्ही दोघं तिथेच राहायला जाणार आहोत. हे ऐकता क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं. माझ्या मनात एक मोठा धक्का बसला. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिले. हे खरं आहे यावर विश्वास ठेवणंही कठीण होतं. सभागृहात बसलेले लोक एकमेकांकडे पाहू लागले. त्यांच्या घरच्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते. काहींच्या डोळ्यात आश्चर्य होतं, तर काहींच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. तो पुढे म्हणाला, याचा अर्थ असा आहे की हा सगळा दिखावा, या सगळ्या प्रथा, हे सगळे नियम इथेच राहतील. माझ्या पत्नीला या सगळ्यांचा भाग म्हणून जगावं लागणार नाही. मी तिला माझ्यासोबत एका नव्या आयुष्यात घेऊन जाणार आहे. तिथे फक्त आम्ही दोघंच असू. आमचं स्वतःचं आयुष्य असेल. मग त्याने माझ्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, मीना, तुला कोणत्याही गोष्टीत बदल करण्याची गरज नाही. तू जशी आहेस तशीच माझ्यासाठी पुरेशी आहेस. हे ऐकून माझे अश्रू थांबेनासे झाले. पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, ते एका वेगळ्याच दिलासाचे होते. त्याचे घरचे पूर्ण शांत बसले होते, जणू त्यांना समजत नव्हतं की काय बोलावं. जर त्याने हे गोष्ट नंतर सांगितली असती तर कदाचित लोक म्हणाले असते की नवरीनं त्याला शिकवलं असेल. पण आज त्याने सगळ्यांसमोर स्पष्टपणे सांगितलं होतं, म्हणून कोणी काही बोलू शकलं नाही. मग त्याने माईक परत दिला आणि शांतपणे म्हणाला की आता लग्नाच्या विधी सुरू करूया.
हे ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले. मीही थक्क झाले होते. हा माणूस खरोखर किती ठाम आणि धाडसी आहे हे मला जाणवत होतं. बाबांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. ते शांतपणे हे सगळं पाहत होते. मुकेशनं सर्वप्रथम बाबांना मंचावर बोलावलं. त्यांचा हात धरून त्यांना आपल्या शेजारी बसवलं आणि म्हणाला, मुलीचे वडील सोबत नसतील तर लग्न पूर्ण होत नाही. मग त्याने आदराने बाबांकडे पाहत विचारलं, तुमची काही अट असेल, काही सांगायचं असेल तर आत्ता सांगू शकता. बाबांचा आवाज भरून आला. ते म्हणाले, तू इतका चांगला आहेस आणि तुझ्यासारखा जावई मला मिळाला, यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते. मी ओढणीच्या आतून हे सगळं पाहत होते. माझे हात हलके हलके थरथरत होते. पण यावेळी ती भीती नव्हती, तर एका नव्या भावनेची तीव्रता होती. जेव्हा माझ्या कपाळावर कुंकू लावलं गेलं तेव्हा मी हळूच माझा हात मुकेशच्या हातावर ठेवला. त्यानंतर आमचे फेरे झाले. आम्ही एकमेकांच्या सोबत पाऊल टाकत चाललो होतो आणि त्या प्रत्येक पावलासोबत माझ्या आयुष्याचा मार्ग बदलत असल्यासारखं वाटत होतं. लग्न पूर्ण झालं. सभागृहात आशीर्वादांचे स्वर घुमू लागले. लोक आमचं अभिनंदन करू लागले. माझ्या मनात एक वेगळा शांतपणा होता, जणू मोठ्या वादळानंतरची शांतता. मी बाबांकडे पाहिलं. ते हसत होते. त्यांच्या डोळ्यात समाधान होतं. लग्नानंतरचे काही दिवस वेगाने निघून गेले. नवीन घर, नवीन वातावरण, सगळं व्यवस्थित आणि सुंदर होतं. खोल्या मोकळ्या आणि उजळ होत्या. प्रत्येक वस्तू आपल्या जागेवर ठेवलेली होती. तरीही या सगळ्या असूनही माझ्या मनाला पूर्ण शांतता मिळत नव्हती, कारण माझ्या मनाचा एक भाग सतत बाबांकडेच अडकलेला होता. मी एकटी असले की त्यांच्या विचारात हरवून जायचे. लोक माझ्याकडे पाहून कौतुक करायचे, माझ्या नशिबाबद्दल बोलायचे, पण माझा आनंद पूर्ण नव्हता. मनात कुठेतरी एक हळवी वेदना होती. एका रात्री मी खोलीत शांत बसले होते. मंद प्रकाश होता आणि मी विचारात गुंतले होते. तेवढ्यात मुकेश माझ्याजवळ आला. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं. तो माझ्या शेजारी बसला आणि म्हणाला, तू काहीशी चिंताग्रस्त दिसतेस. सुरुवातीला मी विषय टाळायचा प्रयत्न केला, पण माझे अश्रू आपोआप बाहेर आले. मी हळू आवाजात म्हणाले, मला बाबांची काळजी वाटते. त्याने माझं बोलणं शांतपणे ऐकलं आणि खूप शांत स्वरात म्हणाला, तुला काळजी करण्याची गरज नाही. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, तुझ्या बाबांनी जे घर विकलं होतं ते मी परत घेतलं आहे आणि त्यांनाच परत दिलं. हे ऐकताच मला असं वाटलं जणू माझ्या मनावरचं एक मोठं ओझं अचानक हलकं झालं. माझ्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, पण यावेळी ते आनंदाचे होते. तो पुढे म्हणाला, मी दर महिन्याला त्यांना काही पैसे पाठवत राहीन, जेणेकरून त्यांना कोणत्याही गोष्टीची चिंता राहणार नाही आणि आपणही वेळोवेळी त्यांना भेटायला येत राहू. मी त्यांच्याकडे पाहतच राहिले. मला विश्वास बसत नव्हता की एखादा माणूस इतका उदारही असू शकतो. तो पुढे म्हणाला, आपण इथून जाऊन गरीब होणार नाही. माझी नोकरी चांगली आहे. तिथेही आपल्याला सगळ्या सोयी मिळतील आणि वर्षातून किमान एकदा आपण नक्की परत येऊ. त्याच्या शब्दात प्रामाणिकपणा आणि विश्वास होता. त्याने माझ्या मनाला पूर्ण दिलासा दिला. मी मनोमन देवाचे आभार मानले आणि विचार केला, कदाचित हे सगळं माझ्या बाबांच्या आशीर्वादांचं फळ आहे. दिवस पुढे जात राहिले आणि शेवटी तो दिवसही आला जेव्हा आम्हाला निघायचं होतं. विमानतळाचं दृश्य आजही माझ्या डोळ्यांसमोर ताजं आहे. मोठे दिवे, प्रवासाच्या तयारीत असलेले लोक, आवाजांची गर्दी. पण या सगळ्यात माझं मन फक्त एका चेहऱ्याला शोधत होतं, माझे बाबा. ते तिथे उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि डोळ्यात हलकीशी ओल होती. मी त्यांच्या जवळ गेले आणि त्यांचा हात हातात घेतला. मी हळू आवाजात म्हणाले, बाबा, मी निघते आहे. तुम्ही काळजी करू नका. ते हसले आणि म्हणाले, मला माहिती आहे की तू एका चांगल्या माणसासोबत जात आहेस. त्यांनी असं म्हटलं की मला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. त्यांचं हे बोलणं ऐकून माझ्या मनाला एक वेगळाच दिलासा मिळाला. मुकेश माझ्या शेजारी उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर ठाम विश्वास दिसत होता. त्यानं कधीही आपल्या घरच्यांच्या नाराजीला फार महत्त्व दिलं नाही, कारण त्याला ठाऊक होतं की तो काय करत आहे. त्याचे घरचे त्या दिवशी तिथे आले नव्हते. कदाचित ते नाराज होते, पण मुकेशला याची काहीच पर्वा नव्हती. त्यानं मला सांगितलं की तो नेहमीच त्या वातावरणामुळे अस्वस्थ व्हायचा. तो परदेशात शिकलेला होता आणि त्याचे विचारही वेगळे होते. त्याला आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगायचं होतं. मीही त्याच्या बोलण्याला शांतपणे उत्तर दिलं. तो क्षण म्हणजे आमच्या नव्या आयुष्याची सुरुवात होती. तिथे गेल्यावर सगळंच बदललं. आयुष्य जगण्याची पद्धत बदलली, वातावरण बदललं, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा नवरा बदलला नाही. सुरुवातीला जसा होता तसाच राहिला. उलट वेळेसोबत तो आणखी चांगला होत गेला. मी दररोज बाबांशी बोलायचे. त्यांचा आवाज ऐकला की माझ्या मनाला खूप समाधान मिळायचं. ते आपल्या घरात सुखात आहेत हे कळलं की मला खूप आनंद व्हायचा. माझं आयुष्य आता एका नव्या वाटेवर चालू लागलं होतं, जिथे भीतीच्या जागी विश्वास आला होता आणि अस्वस्थतेच्या जागी शांतता. मला समजलं की नशीब खरंच बंद मुठीसारखं असतं. ती मूठ उघडेपर्यंत आत काय आहे हे कुणालाच माहीत नसतं आणि जेव्हा ती उघडते तेव्हा खरा अर्थ समजतो. मी देवाचे आभार मानते की माझ्या नशिबात असा माणूस आला ज्याने मला समजून घेतलं आणि माझ्या बाबांचा सन्मानही जपला. माझ्या आयुष्यातील ही सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे. शेवटी मी जगातील सगळ्या मुलींसाठी
चांगल्या नशिबाची प्रार्थना करते, जसे मला इतका चांगला जीवनसाथी मिळाला ज्याने माझं आयुष्य स्वर्गासारखं सुंदर केलं. तसाच चांगला माणूस प्रत्येक मुलीला मिळावा. कारण स्त्री कितीही सुंदर असो, शिक्षित असो, सुसंस्कृत आणि समजूतदार असो, जर तिला चांगला जीवनसाथी मिळाला नाही तर तिच्या या गुणांना खरंच मूल्य मिळत नाही. एखाद्या माणसाची खरी ओळख त्याच्या रूपात नसते, तर त्याच्या स्वभावात आणि विचारात असते. चांगला जीवनसाथी तोच असतो जो आपल्या पत्नीचा आणि तिच्या कुटुंबाचा सन्मान करतो आणि कठीण काळात तिच्यासोबत उभा राहतो. त्याचबरोबर आई वडिलांच्या त्यागाचं महत्त्व खूप मोठं असतं, म्हणून त्यांच्या भावनांचा आणि इच्छांचा सन्मान करणंही तितकंच आवश्यक आहे. पैसा महत्त्वाचा असतो, पण खरा आनंद आणि सन्मान फक्त चांगल्या मानांच्या आणि योग्य माणसांमुळे मिळतो. धन्यवाद.